Bye.
Bye.
आणि कळये माझ्या मना म्हणून दशाना देवाचा पुतळा आणि कनये माझ्या मना ओका पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित आणि कनये माझ्या मना ओका पंडित शहाणा तुका मने नवविध तुका मने नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध आणि कनये माझ्या मना ओका पंडित शहाणा विठ्ठल जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत महायोग पीठे तटे भीमरत्नम
श्रीमुपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलं मधुरम भजे व्रजे कमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तनन्दनं सदैव नन्दनन्दनं सुविच्चकुच्चमस्तकं सुनानवेणुवन्दं अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनाथं जटाटवी गलच्चलप्रवाहपवितस्थले गलेवलम्बिताभुजङ्गतङ्गुमालि मड्डमड्डमड्डमनिनादपडुमर्वयं चकारचन्द्रताण्डवं तनुतन शिवम् अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविद्याशिरोदिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति शितिकण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कुते जय जय हो महिषासुरमर्दिनि रम्यकमर्दिनि शैलसुते कलावज्ञ जीवोदरातावतारं कलाकाङ्क तेजोदिकामोदिव्रक्रं फलानीशवादापनोदारदक्षं समाधिसमृद्धिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ॐ नमो
जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, आणि कनाये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये भाग्याची लक्षणे सांगतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं कर्तव्याचं आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीरायाच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्व माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज, तसेच श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय व आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने उपस्थित संत भाविक सज्जन माता भगिनी परिसरातून व या पवित्र अशा मंगरुळ या गावातून उपस्थित असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, रामायणाचार्य, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी माळकरी विनेकरी, साऊंड सिस्टीम, भालदार चोपदार व आपण देवरूप श्रुती मंडळी, हे सर्व इथं उपस्थिती आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये श्री संत सद्गुरु महंत गुरुवर्य आचार्य अशोक महाराज पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा अखंड हरिनाम महिला सप्ताह आणि या सप्ताहामधील 6व्या दिवसाची कीर्तन सेवा ही बाबांच्या आज्ञेवरून माझ्याकडे आलेली आहे. पहिली गोष्ट तर बाबांना माहितीच नव्हतं की मी कीर्तन करते म्हणून, पण ताईंनी सांगितलं, परवा दिवशी ज्यांची कीर्तन सेवा झाली त्या ताईंनी सांगितलं की नाहोली गावामध्ये अशी अशी एक मुलगी आहे आणि ती पण कीर्तन करते, म्हणून तिचं पण आपल्या या महिला सप्ताहामध्ये कीर्तन घ्या. म्हणून बाबांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज इथं कीर्तन घेतलं. म्हणून तुमच्या सर्वांचं दर्शन घेण्याचा वेळ आज माझ्याकडे आलेला आहे. तसेच गायनाला साथ करणाऱ्या ताई असतील त्या पण सुंदर गायन करतायत, त्यांचे खूप खूप आभार मानते. तसेच मृदुंगाला साथ करणारे महाराज असतील ते सुंदर असा मृदुंग वाजवत आहेत, त्यांचं आता नाव काही मला माहीत नाही पण महाराज म्हणते स्वप्नील महाराज, हे सुद्धा सुंदर मृदुंग वाजवत आहेत, त्यांचे खूप खूप आभार मानते. तसेच हार्मोनियम नाव काय अशोक दादा पवार, हे सुद्धा हार्मोनियम वाजवत आहेत, त्यांचे खूप खूप आभार. तसाच माझा छोटा भाऊ इथं उपस्थित आहेत, हरिभक्तपरायण आदरणीय सार्थक महाराज देशमुख, हे सुद्धा इथं उपस्थित आहेत, त्यांचे खूप खूप आभार. तसेच साऊंड सिस्टीम आहे ते इथं उपस्थित आहेत, ते सुद्धा त्यांची साऊंड सिस्टीम खूप सुंदर आहे दादा, म्हणून तुमचे खूप खूप आभार मानते. भालदार चोपदार असतील त्यांचे खूप खूप आभार. तसे शूटिंगवाले गरजे दादा हे सुद्धा इथं उपस्थित आहेत. माझी शूटिंग महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यावर पोहोचवणारे गरजे दादा हे सुद्धा इथं उपस्थित आहेत, म्हणून त्यांचे खूप खूप आभार. सर्वांचे खूप खूप आभार मानते. आता सगळ्यांचं नाव घेणं काही शक्य नाही, पण एका उखाण्यात सर्वांचं नाव घेते. हिमालयाच्या पर्वतावर काशीनंदाचे चंदन, हिमालयाच्या पर्वतावर काशीनंदाचे चंदन, जे कीर्तनाला उपस्थित आहेत त्या सर्वांचे अभिनंदन, सर्वांचे अभिनंदन. विठ्ठल विठ्ठल कीर्तन सुरू होण्यापूर्वी तुम्हाला 2 गोष्टी सांगायच्या. आता आपलं मधलं भजन ज्यावेळेस हॅलो हॅलो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल असं आपलं मधलं भजन होतं त्यावेळेस सर्वांनी टाळी वाजवायची आणि दुसरी गोष्ट म्हणजेच मुखाने नामचिंतन करायचं. कारण तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बाप्पाची केलेली सेवा आणि कीर्तनात देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी जगात कधी वाया गेली नाही, नाही इथून पुढे जाणार ही नाही. एवढं त्या भगवंताचं नाम गोड आहे. विठ्ठल अहो जर एखाद्या गायकाचं गायन आवडलं, मृदुंगाचार्याचा बोल आवडला, कीर्तनकाराचं जर एखादं वाक्य आवडलं तर सगळ्यांनी मनसोक्तपणे टाळ्या वाजवायच्या. कारण टाळ्याचे 4 प्रकार आहेत, 4 फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे आपण ज्यावेळेस विठ्ठल म्हणून अशी टाळी वाजवतो त्यावेळेस आपल्या तळ हातामधले जे पार्ट आहेत ते दबतात आणि दबल्यामुळे आपली रक्तवाहिनी सुरळीत चालते. हा झाला पहिला फायदा. आता दुसरा फायदा असा आहे की टाळी वाजवल्याने आपलं वजन कमी होतं, म्हणून दररोज सकाळी उठून बडमुडा घालून हिंडायची गरज नाही, पळायची गरज नाही. म्हणजे हा दुसरा फायदा आहे. आता तिसरा फायदा, आपण विठ्ठल म्हणून टाळी वाजवली त्यावेळेस आपलं पाप जळतं आणि पुण्य वाढतं. आणि चौथा फायदा म्हणजेच विठ्ठल म्हणून टाळी वाजवल्याने भगवंताची प्राप्ती होते. हे 4 फायदे आहेत. नाहीतर अजून सोपं करून सांगू का तुम्हाला? नाहीतर मंगरूळच्या बाया म्हणतात, बाई बाबा बरं झालं बाई जान्हवी ताईचं कीर्तन ठेवलं, ती लई सोपं करून सांगत या लिकरू. बाई जान्हवी आम्ही नुसत्या टाळ्याच वाजवीत जाऊ बाई. टाळ्याचे लई फायदे. टाळ्या वाजवल्यानं वजन कमी होतं, पाप जळत, पुण्य वाढत, भगवंताची प्राप्ती होती आणि रक्त साळा पळत. बाई जान्हवी आम्ही नुसत्या उद्यापासून टाळ्याच वाजवीत जाऊ. पण मंगरूळच्या बायानो या कधी पण कुठं पण नाही टाळ्या वाजवायच्या. नाहीतर नवरा म्हणला, ए पिंट्याची आई चहा कर, तुम्ही म्हणता हा हा हा. नवरा म्हणला, ए पिंट्याची आई जेवायला कर, तुम्ही म्हणता हा हा हा. असं केल्यानंतर नवरा नाही का काठी घेऊन तुमच्या मागं लागायचा. म्हणजे ही टाळी कधी पण आणि कुठं पण नाही वाजवायची, तर ही टाळी फक्त भजनात, कीर्तनात आणि कथेतच ही टाळी वाजली पाहिजे. विठ्ठल जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. म्हणजेच काय, तर जो जिव्हाळ्याची भक्ती म्हणजे अखंड प्रेमाचा ओलावा असणारी जो भक्ती जाणतो तोच खरा दैवाचा म्हणजेच भाग्याचा बनलेला पुतळा आहे. आणि कनाई माझ्या मना हुका पंडित शहाणा. म्हणजेच एखादा मोठा शहाणा असला किंवा पंडित जरी असला तरी तो भाग्यवान आहे असं माझ्या मनाला वाटत नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. म्हणजेच हरीच्या नामरूपाच्या ठिकाणामुळे ज्याचे मन जळले, ज्याचे चित्त जळले, त्याचा मी दास आहे, त्याचा मी सेवक आहे, त्याचा मी अंकित आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात, श्रवण कीर्तनाधिक जो 9 प्रकारची भक्ती जाणतो तोच खरा शुद्ध पुरुष आहे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. आता या जगाकडे पाहिल्यानंतर लोकांना तीन प्रकारच्या लोकांना किंमत दिली जाते. पहिला म्हणजे धनवान, दुसरा म्हणजे विद्वान आणि तिसरा म्हणजे व्यवहारात चतुर. धनवंता लागी
सर्वमान्य आहे जगी. तुकाराम महाराज म्हणतात, जो धनवान आहे त्याला लोक जास्त किंमत देतात. यस्यास्ति वित्तम सर नर कुलीन सपंडित श्रुतिमान गुणज्ञ सएव वक्ता सच दर्शनीय सर्वे गुणा कांचनमाश्रयन्ते. तुकाराम महाराज म्हणतात, जो धनवान आहे त्याला लोक जास्त किंमत देतात. आता एखादा मोठा माणूस आला किंवा पैशावाला माणूस आला तर त्याला पहिल्यांदा म्हणतात, या या या, हे दादा आहेत नाही, खूप चांगले आहेत, हे धनवान आहेत, हे लोकांची मदत करतात, दानधर्म करतात, म्हणजे त्यांच्या समोर दिखावा करतात लोक. पण ज्या वेळेस ते तिथून निघून जातात त्यावेळेस ते काय म्हणतात, पैसा नुसता यानं लोकांचे मुंडके मोडून गोळा केलाय, ह्याचं काय खरंय. म्हणजे समोर बोलतात ते आणि मागं बोलतात ते. पण पैशावाले माणसं सुद्धा लय चिंगुट आहेत महाराज. अहो, एक सावकार होता, त्याच्याकडे भरपूर पैसा होता, भरपूर धन होतं, पण तो कधी दानधर्म करत नव्हता, भिकाऱ्याला दान करीत नव्हता. मग आणि जरी कुणी त्याला पैसे मागण्यासाठी आलं तर तो काय करायचा, त्या भिकाऱ्याला किंवा कोणी पैसे मागायला आलाय त्याला बाहेर हाकलून न्यायचा आणि त्याच्यासाठी त्याने एक नोकरच ठेवला होता. मग एके दिवशी एक भिकारी आला आणि गेटवर वॉचमॅन होता, पण तो झोपलेला होता. मग तो भिकारी आतमध्ये आला आणि भीक मागू लागला, सावकार काही दानधर्म करा, अशी भीक मागू लागला. त्यावेळेस ज्यावेळेस हा आवाज त्या सावकारानं ऐकला त्यावेळेस सावकार विंचवासारखा तापला. विंचू माहिती आहे ना, विंचू, ज्या माणसाला विंचवानं आपलं काम दाखवलंय ना त्याला माहिती असेल विंचू म्हणजे कसं असतं. तसा तो विंचवासारखा तापला होता. तो म्हणला, तू कुठून आलास? तो म्हणला, दारातून आलो. तो म्हणला, अरे दारातून आलास पण दारात काही वॉचमॅन नव्हता का? तो म्हणला, होता पण तो झोपला होता. तो तन 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 करीतच गेला वॉचमॅन आणि वॉचमॅनच्या 2 कानाखाली मारला. असं वॉचमॅनच्या 2 कानाखाली मारल्या आणि वॉचमॅन दचकेने जागा झाला. ते म्हणला, काय झालं? हे म्हणला, अरे हा भिकारी आतमध्ये आलाय, भीक मागतोय. तुला सांगितलंय ना, कोणत्याही भिकाऱ्याला, पैसे मागणाऱ्याला आतमध्ये येऊ देऊ नकोस. मी तुला याच्यासाठी पैसे देतोय का, याच्यासाठी नोकरीवर ठेवलंय? तो म्हणला, नाही नाही. आणि त्यानं लगेच त्या भिकाऱ्याला बाहेर हाकलून दिलं आणि सांगितलं की इथून पुढे तू कधीच इथं येऊ नकोस. त्यावेळेस भिकाऱ्यानं विचार केला की याच्याकडे एवढं मोठं धन आहे, एवढी मोठी संपत्ती, पण हा भिकाऱ्याला 1 रुपया सुद्धा देत नाही. मग तो म्हणला, ह्याला एक धडा शिकवावाच लागेल. आणि तो 2-3 दिवसानंतर म्हणजे काही दिवसानंतर तो आला. परत आल्यानंतर तिथं वॉचमॅन होता, जागाच होता तो. त्यानं लगेच ओळखलं, हा त्याच दिवशीचा भिकारी. तो म्हणला, तुला सांगितलं होतं ना परत येऊ नकोस म्हणून? तो म्हणला, हो सांगितलं होतं, पण त्या दिवशी मी भीक मागण्यासाठी आलो होतो, पण आज मी सावकाराला काहीतरी देण्यासाठी आलो. त्यावेळेस तो म्हणला, काय देण्यासाठी आलास? तो म्हणला, तू अगोदर सावकाराला सांग की एक माणूस तुम्हाला काहीतरी द्यायचं म्हणतोय. तो म्हणला, ठीक आहे, आणि गेला सावकाराकडं. सावकारा म्हणला, सावकार एक माणूस तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आलाय. सावकार म्हणला, नीट विचारलंस ना, तू देण्यासाठी आलाय का मागण्यासाठी आलाय ते? तो म्हणला, हो नीट विचारलं मी. तो म्हणला, तो देण्यासाठीच आलाय. म्हणला, मग उशीर नको करू, लवकर त्याला बोलव. गेला वॉचमॅन, बोलवलं त्याला आणि आतमध्ये आल्यानंतर सावकार त्याला म्हणतोय, काय देणार आहेस तू मला? तो म्हणला, साहेब सावकार, त्या दिवशी मी ज्यावेळेस भीक मागण्यासाठी आलो होतो त्यावेळेस तुम्ही मला हाकलून दिलं. मग तिथून डायरेक्ट मी स्वर्गात गेलो आणि स्वर्गात गेल्यानंतर तिथं तुमच्या वडिलांची मला भेट झाली. तो म्हणला, कसेत माझे आई वडील? भिकारी म्हणला, लय बेकार अवस्था होती हो तुमच्या वडिलांची, अंगावर फाटके कपडे, लय बेकार अवस्था. आणि तुमच्या वडिलांनी मला बोलून घेतलं. वडील म्हणले की जा खाली जाऊन माझ्या पोराला सांग की आबांची कापडं लय फाटलेत म्हणून सुईदोरावर घेऊन जा. पण मी म्हणलो
की बाबा मी त्यांना सांगितलं असतं, पण तुमचा मुलगा आहे ते लई चिंगूस आहे, कुणाला काही दान धर्म करीत नाही, कुणाला जर 1 रुपया देत नाही, तर सुईदरा कसं वर पाठवून द्यायचा. मग तुमचे वडील म्हणले की तू तुझ्या पैशाचा सुईदरा घे आणि माझ्या मुलाला दे आणि त्याला सांग की आबांची कापड लई फाटलेत म्हणून सुईदरावर पाठवून दे, घेऊन जा. हे का म्हणून हा सुईदरा देण्यासाठी मी आलोय. तो म्हणला पण अरे हा सुईदरा न्यायचा कसा? तो म्हणला याच्यात काय सिंपल, अहो एवढं मोठं धन संपत्ती तुम्ही मेल्यानंतर घेऊन जाणार आहेत, मग एवढा सुईदरा पण वर घेऊन जा. तो म्हणला अरे मूर्खा, पण मेल्यानंतर काही कुठं नेता येत असतं का? तो म्हणला अरे गाढवा, जर तुला एवढं कळतंय तर एवढं मोठं धन एवढी मोठी संपत्ती तू नेणार नाहीस ना, मग करत जा ना, दान धर्म करत जा, भिकाऱ्याला दान करत जा. आता मला सांगा याच्याकडे भरपूर पैसा आहे का नाही? आहे, पण हा पैसा कुठं वापरायचा हे त्याला ज्ञान नाही, म्हणजे त्याला काही किंमत नाही.